देखील संघ एका प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी बाद करून तो सुद्धा पुढे आलेला हा संघ या ठिकाणी बघतोय. इथे मात्र या ठिकाणी अंबिका मळेकर संघाचा रायडर आहे 04 नंबरचा टी शर्ट परिधान केलेला हा आकादेवी पांडापूर संघाकडून एक रायडर या ठिकाणी समोर आलेला आहे. आपण बघतोय पकड घेण्याचा प्रयत्न अंबिका मळेकर संघाचा आणि अतिशय सुंदर पकड. रायडर मात्र या ठिकाणी बाद झालाय. 1 पॉइंट अंबिका मळेकर. भव्य हिमाचल तुमचा आमचा केवळ माझा सह्यगडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा. रायगडच्या भूमीत, रायगडच्या कुशीत आणि पेणच्या मुशीत आपण बघतोय पेण नगरपालिकेच्या मैदानावरती या ठिकाणी हा भव्य दिव्य कबड्डीचा महासंग्राम या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. आज 2 संघ हे खरं तर उपउपांत्य फेरीमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत. आज कोणते तरी 2 संघ हे उद्याच्या खेळामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. उपउपांत्य फेरीमध्ये या ठिकाणी दाखल होतील. उद्या मेगा फायनल याच मैदानावरती या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आजचे नेमके 2 संघ हे बक्षीस पात्र संघ कोणते असतील ते आपण थोड्या वेळात या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी अंबिका मळेकर संघाचा रायडर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाला आहे. या ठिकाणी आपण बघतोय की पुन्हा एकदा अकादेवी पांडापूर संघाकडून हा रायडर उंचपुरा रायडर मात्र या ठिकाणी येत असताना दोनही संघांमध्ये तेवढीच सुरस या ठिकाणी आपण बघतोय. खूप मोठी लढाई आहे मैदानामध्ये या ठिकाणी दोनही संघांमध्ये. बघा जशास तसं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. काय होणार, कोणता संघ लीड घेणार हे थोड्या वेळात आपल्याला लगेच कळेल. बोनस पॉइंट मिळतोय अकादेवी पांडापूर. एक गुण या ठिकाणी प्राप्त करण्याचा दोनही संघांचा चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय. पुन्हा एकदा टाइम आउट. अंबिका मळेकर संघाकडून रायडर आलेला आहे. नवीन आणि इथे मात्र आपण काय घडतंय
यावेळेला नवीनचा प्रयत्न थोडा फरक पडला अगदी थोडा फरक पडला पण चांगला प्रयत्न नवीन याचा जशाच तसं प्रत्युत्तर चालू आहे या सेकंड राऊंड मध्ये आपण बघतोय दोनही बल्लाढ्य टीम आहेत दोनही टीम मध्ये दोनही संघांमध्ये उत्कृष्ट असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत काय होतोय बघायचंय अंबिका मळेकर संघाकडून हा रायडर हॅलो यानंतर पुढील होणारा सामना लक्षात घ्या यानंतर पुढील होणारा सामना शिवशंकर पाटणेश्वर विरुद्ध रणसुंदर कडे यानंतर पुढील होणारा सामना रणसुंदर कडे विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर दोनही संघांना फर्स्ट बॉल पहिला पुकार दिला जातोय शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध रणसुंदर कडे तिसऱ्या फेरीतला पहिला सामना या ठिकाणी होईल पुढील होणारा सामना शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध रणसुंदर कडे पहिला पुकार दोनही संघांना जयंत तयारीमध्ये राहा अक्कादेवी पांडापूर 1 पॉइंट स्वररंग आयोजित पेण फेस्टिवल 2024 सर्वांसाठी सर्व काही या ठिकाणी आपण बघत असताना आजचा नियोजित कार्यक्रम या पेण फेस्टिवल मध्ये या पेण नगरपालिकेच्या मैदानावरती भव्य दिव्य कबड्डीचे सामने आपण या ठिकाणी बघतोय खेळ रंगलाय कबड्डीचा पेण तालुक्यातील विविध संघ या ठिकाणी दाखल झालेले आपण बघतोय 13 संघांचा सहभाग अजूनही 2 सामने या ठिकाणी बाकी आहेत आजच्या दिवसातील 2 सामने अजूनही या ठिकाणी बाकी आहेत पुढील होणारा सामना शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध रणसुंदर कडे यांच्यामध्ये पुढची लढत होणार आहे याची कृपया नोंद घ्या यावेळेला रायडरला पकडण्यामध्ये यश मिळतोय का आणि नक्कीच यश मिळतोय अक्कादेवी पांडापूर टीमचा हा रायडर मात्र या ठिकाणी बाद झाला आपण बघतोय या ठिकाणी अंबिका मळेकर संघाकडून पुन्हा एकदा नवीन एक्सप्रेस मैदानामध्ये या ठिकाणी बघतोय प्रांगणामध्ये पांडापूर टीमच्या समोर दाखल झाला पुन्हा एकदा वा वा
कमालीची या ठिकाणी आपण बघतोय खेळी. वाघ्या नवीन एक्सप्रेस वाघ्या अतिशय जबरदस्त या ठिकाणी सुपर डुपर असं या ठिकाणी बघतोय राईड पाहायला मिळते. आणि 3 पॉइंट्स. ओके 3 गुण 3 पॉइंट्स बरोबरच अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपण बघतोय. नवीन एक्सप्रेस वाघ्या म्हणून संबोधला जातोय असा हा वाघ्या कमालीची खेळी. त्यानंतर या ठिकाणी अकादमी पांढरपूर संघाचा हा रायडर काय करणार बघायचं आहे. सुंदर 1 पॉइंट अंबिका मळेकर. या ठिकाणी आपण बघतोय गुणसंख्या सांगितली जाते. अंबिका मळेकर 9 गुण आणि अकादेमी पांढरपूर 5. 4ची आघाडी आहे. लक्षात घ्या अंबिका मळेकर संघाची 4ची आघाडी आहे. 9-5-5-9 4ची आघाडी अंबिका मळेकर संघाकडे. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध रणसुंदर कडे दुसरा पुकार. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध रणसुंदर कडे दुसरा पुकार. सेकंड कॉल. हा ब्रेक नंतर आपण या ठिकाणी बघतोय की सामन्याला सुरुवात झालेली आहे अंबिका मळेकर संघाकडून. या ठिकाणी बघतोय पुन्हा एकदा कोणताही गुण नाही परंतु मात्र या ठिकाणी अकादमी पांढरपूर संघाचा रायडर मात्र माघारी आलाय. 3-1 असं या ठिकाणी खेळ आता मैदानामध्ये रंगणार आहे. आपण बघतोय अंबिका मळेकर संघाकडून रायडर आलेला आहे. सुरस थोडीशी वाढली आहे. कमाल. आता जिंकू किंवा हरू पण युद्ध आपले सुरू. अकादमी पांढरपूर संघाच्या या खेळाडूला या ठिकाणी काहीतरी करावं लागेल. पुन्हा एकदा नवीन एक्सप्रेस आहे. काय होणार बघायचं आहे. सुंदर पकड. सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळाली. अंबिका मळेकर संघ आता काय करतोय बघायचं आहे. पांढरपूरचा अकादमी पांढरपूर संघाचा रायडर या ठिकाणी त्यांच्या प्रांगणात गेलेला आहे. पुढे जाण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि 1 पॉइंट अंबिका मळेकर. पुन्हा एकदा टायगर अभिजिंत आहे.
वाघ जखमी झाला म्हणून काय तो गवत खात नाही, पुन्हा एकदा तो या ठिकाणी शिकार शोधत असतो आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी ही रंगत आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे या मैदानावरती निराश एक जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले. आणि या ठिकाणी आपण बघतोय की गणपतीचा बाहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेला हा पेण तालुका आणि साता समुद्रा पलीकडे देखील या पेणीचं नाव आहे, म्हणून गणेश मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या पेण तालुक्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते, थेट प्रक्षेपण केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून ही पर्वणी दिली जाते. सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना देखील यावेळेला एक सुंदर अशी पकड घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर पकड. सामना बघा, आपण बघतोय की सामन्याची चुरस या ठिकाणी वाढलेली आहे. कधी काय होईल, कधी कोणता संघ जिंकेल काही सांगू शकत नाही. या ठिकाणी आपण ठिकाणी बघतोय आपण पुन्हा एकदा रायडर अक्कादेवी पांडापूर संघातून या ठिकाणी सामना संपला शेवटचे 5 मिनिटे. सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळते. 1 पॉइंट अंबिका मळेकर. आणि सामन्याचा आता आपण बघतोय की शेवटचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. 9-11 11-9 पांडापूर अकादेमी पांडापूर 9 आणि अंबिका मळेकर 11.
बघा मगाशी एकच गुणाची आघाडी होती, आता 2 गुणांची आघाडी आहे. पण काही होऊ शकतं, कधीही सामना फिरू शकतो आणि वेळ सुद्धा आता कमी राहिला आहे. काय होईल सांगता येत नाही. 9-11, 11-9. सामन्याची सुरस वाढलेली आहे. यानंतर पुढील होणारा सामना शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध रणसुंदर कणे. दोनही संघांनी जय तयारीमध्ये राहा. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध रणसुंदर कणे. सामना बरोबरीत आहे. चला स्पीडअप करा चला स्पीडअप करा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. लास्ट 3 मिनिट 24 मिनिटे. स्वररंग आयोजित पेड फेस्टिवल 2024 आपण बघताय. नियोजित कार्यक्रम ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. 13 संघांचा सहभाग. आज या ठिकाणी 2 संघ हे उद्यासाठी या ठिकाणी निवडले जाणार आहेत. कोणते 2 संघ येणारी वेळ सांगणार आहे. आज 2 संघ हे उद्याच्या उपउपांत्य फेरीमध्ये या ठिकाणी निवडले जातील. टाइम आउट ओवर. लास्ट 2 मिनिट 2 मिनिटे.
नगर पकड या ठिकाणी बघितली आपण. इथे मात्र रायडर जो आहे तो बाद या ठिकाणी केलेला आहे.